दुष्काळ पडला. मी जन्माला आल्यापासून मला असं कधीच कळलं नाही की साताऱ्यात दुष्काळ पडला. मला अजून सुद्धा ऐकायला भेटलं नाही की कोल्हापूरला दुष्काळ पडला. का? लक्ष्मी माता पाणी भरते तुमच्याकडे. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तब्येती चांगल्या आहे, पैलवान आहे तुम्ही लोक, सगळ्या बाबतीत चांगले. जर कोल्हापूर पासून जर पुण्यापर्यंत धाबे पाहिले तर 95% नॉनव्हेज धाबे, 5% व्हेजिटेरियन. एवढे तुम्ही प्रगतशील लोक आहात. कोल्हापूरला जर गेलं तर आमच्या सारख्याने जेव्हा कुठं हा मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर सोडलं की खाली गोवा आहे तुम्हाला, जवळ इकडे महाबळ, सगळं देवान चांगलं केलंय तुम्हाला. फक्त तुमच्याकडे थोडा परमार्थ कमी आहे. तेवढं करा, बाकीचं काही करायची गरज नाही. लक्ष्मी पाणी भरती ना, मग बाकी काही करायचं काम आहे का? आमच्यासारखं आहे का तुम्हाला? आम्हाला पाणी नाही पडला तरी त्रास आहे, पाणी जास्त झालं तरी त्रास आहे. तुम्ही भाग्यवान आहात ना, तुमच्याकडे सगळे. मी आतापर्यंत तुम्ही ऐकलं का साताऱ्याला दुष्काळ पडला? नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी नाही. माझी विनंती तुम्हाला, आपण अरे छत्रपतीच्या भूमीमध्ये जन्माला आले, तुम्ही लक्ष देऊन आहे का? छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा वेळ भेटल्यानंतर तुकोबारासारख्या महात्म्याच्या कीर्तनाला जात होते. त्या राजाचे वारसदार आहोत आपण. कोण आहोत? त्या राजाचे वारसदार आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजाचे वारसदार आहोत ना. जेवढा वेळ भेटेल तेवढा परमार्थामध्ये घाला. वेळ नका वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. तरुण पोरांना माझी विनंती, बघा या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाही, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये. भारताला जर सगळ्यात मोठी भीती कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांना माझी विनंती, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती. व्यसन नका करू. मुस्लिम समाजाचा जर विचार करायला गेले ना तर ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातात, पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर महाराष्ट्रात पाहिली फक्त 2%. तुमची जर पिण्याची खाण्याची टक्केवारी पाहिली तुम्ही 85च्या पुढे गेलेले. किती टक्के झाले तरुण पोरं बर्बाद झाले, त्याच्यामुळे पोरायचे लग्न बी होत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. एका छत्राखाली यायचं शिका. अरे मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात गाड्यानं. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. माझी सर्वांना विनंती, जाती जातीमध्ये तेढ नका निर्माण करू. ज्यावेळेस इंग्रज या देशात ज्यावेळेस या देशात आले त्यांनी भरपूर प्रयत्न केले भारतावर राज्य करण्यासाठी, पण त्यांना जमतच नव्हतं. त्यावेळेस आपल्याच काही फितूर लोकांनी, संभाजी राजांचा घात सुद्धा आपल्या नालायक लोकांमुळे झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा घात सुद्धा आपल्या लोकांमुळे झालेला आहे. ज्या ज्या वेळेस या देशावर संकट आलंय, आपल्या हिंदू लोकांवर संकट आलंय, ते दुसऱ्या धर्माच्या लोकांमुळे नाही, आपल्या फितूर लोकांमुळे. आपलेच फितुरांनी काही लोकांनी इंग्रजांना जाऊन सांगितलं, तुम्हाला जर या देशावर राज्य करायचं असेल तर फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावा. अरे मुस्लिम समाजामध्ये काही जाती असतील ना, पठाण आहे, शेख आहे, खातिक आहे, बरेचसे लोक आहेत त्यांच्यामध्ये. पण ज्यावेळेस त्यांच्यावर संकट येतं त्यावेळेस सगळ्या जाती विसरतात. ते एवढंच म्हणतात की मी मुस्लिम आहे. बौद्ध समाजामध्ये जाती असतील, जाती म्हणले की त्यामध्ये जाती पडजाती असतात. तसं मला सुद्धा तुम्हा सर्व मंडळीला विनंती करायची, कधीतरी तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस तुमच्या मुखातून निघू द्या ना की मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या कशाला किती दिवस जाती जाती करणार आहे. प्रत्येकाच्या मुखातून एकच वाक्य निघलं पाहिजे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे. आज जर तुम्ही एकत्रित राहिले तर ठीक आहे, नाही तर बांगलादेश सारखं व्हायला काही जास्त दिवस लागणार. मी 2-4 दिवसापूर्वी न्यूज एक पाहिली बांगलादेशची. ज्यावेळेस बांगलादेश भारतातून वेगळा झाला ना त्यावेळेस बांगलादेशची परिस्थिती खूप नाजूक होती. काय होती? खूप नाजूक होती. त्यावेळेस बांगलादेशमध्ये एक इस्कॉन मंदिर होतं. कोणतं मंदिर होतं? इस्कॉन मंदिर. त्या इस्कॉनच्या लोकांनी 6 महिने तिथल्या मुस्लिम लोकांना दररोज 2 लाख लोकांना अन्न दिलं. किती लोकांना? सगळ्या देशातून त्यांना फंडिंग झाली. 2 लाख लोकांना 6 महिने ज्या मंदिराने अन्नदान दिलं, भोजन दिलं. आता दंगल झाल्यानंतर तिथल्या मुस्लिमांनी पहिलं इस्कॉनचं मंदिर तोडलं महाराज. ही वस्तुस्थिती आहे. ज्या ठिकाणी 1000 हिंदू आहे आणि 100 घरं मुस्लिमांचे, त्या दिवशी त्यांना आपण भावासारखं जपतो. कोणासारखं जपतो? भावासारखं. पण ज्या ठिकाणी 1000 घरं मुस्लिमांचे आणि ज्या ठिकाणी 100 घरं ज्या हिंदूंचे, तिथं तुम्हाला हरिपाठ सुद्धा करता येत नाही, तिथं तुम्हाला भगवा झेंडा सुद्धा लावता येत नाही. मी मुस्लिमांचा विरोध करणारा महाराज नाही हो, आणि हा देश सुद्धा मुस्लिमांचा विरोध करत नाही. आम्ही जर मुस्लिमांचा विरोध केला असता तर डॉक्टर अब्दुल कलाम सारख्या एवढ्या मोठ्या माणसाला देशाचा राष्ट्रपती नसतं केलं महाराज. आमचं भांडण तुमच्या विचाराशी राहतात महाराष्ट्रात.
खातात महाराष्ट्राचं, आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर जर तुम्ही फटाके वाजवत असाल तर त्या नालायकांच्या विरोधात आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. तुम्ही जर आमच्या महाराष्ट्रात राहून, आमच्या भारतात राहून जर प्रभू रामचंद्राचा विरोध करत असाल तर तुमच्या विरोधात आम्ही बोलणार म्हणजे बोलणार. तुम्हाला काय समजायचं ते समजा, आणि आम्हाला काही तुम्ही दरवर्षी बोलवा ही अपेक्षा सुद्धा अपेक्षाच नाही ना महाराज. लक्ष देऊ नाही का? धर्माचं काम करत असताना तुकोबाने सांगितलं नाही विड भार तुका म्हणे सणातून. एका छत्राखाली यायचं शिका महाराज. एका छत्राखाली जर आले तर ठीक आहे, मला वाईट वाटतं. पाठीमागं रामगिरी महाराजांच्या मुखातून वक्तव्य गेलं, देशातल्या सर्व मुस्लिम लोकांनी त्यांच्या विरोधात FIR नोंद केली. ठीक आहे, त्यांच्या धर्माच्या व्यक्तीला बोलल्यामुळे त्यांच्या मनात राग येणं साहजिक आहे, त्याचं मला नाही वाटलं महाराज काही वाईट. पण रामगिरी महाराजांना अटक व्हावी यासाठी आपल्या काही हिंदू हरामखोर खासदारांनी पत्र दिले मुख्यमंत्र्यांना की रामगिरी महाराजांना अटक झाली पाहिजे. अरे एवढं सुद्धा वाईट नका वागू गड्यानो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जगताय तुम्ही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे. तुम्ही प्रत्येकाने राजकारण करा, पण तुमच्या राजकारणासाठी माझा समाज दुसऱ्याच्या दावणीला बांधू नका. अरे एक काळ याच लोकांनी आपल्या पांडुरंगाचं मंदिर फोडलेले, याच काळामध्ये या लोकांनी आपल्या तुळजाभवानीचं सुद्धा मंदिर फोडलेले, याच लोकांनी आपल्या महालक्ष्मी कोल्हापूरचं सुद्धा मंदिर फोडलेले. हा इतिहास काही जुना नाही, हा इतिहास आम्ही वाचतोय. आतापर्यंत एखाद्या हिंदूने एखाद्या माणसावर अत्याचार केला अशी एखादी गोष्ट दाखवा गड्यानं तुम्ही. अजिबात नाही. म्हणून सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, इथं बसणाऱ्या सर्व मुलींना सुद्धा माझी विनंती, लव जिहादचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय. पोरीनो, मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून मार्गदर्शन करतोय. बघा, तुमचा बाप जिओचा 2000चा फोन वापरतो आणि तुम्हाला 25,000चा फोन घेऊन देतो. तो फाटके कपडे घालतो, फाटकी बन्यान असती, फाटकी पॅन्ट असती, तरी तो तुम्हाला कॉलेजला नवे ड्रेस देतो. त्याची ऐपत नसती तरी तो 2-2, 3-3 लाख रुपये व्याजानं काढून तुमच्या कॉलेजची फी भरतो. मला एवढंच सांगायचं इथं बसणाऱ्या माझ्या बहिणींना, महाराज 10-12 दिवसापूर्वी प्रकरण, एकूण ती एक मुलगी होती एका माणसाची. इतका जीव लावला त्या माणसाने, एवढा जीव लावला की लेकरापेक्षा म्हणजे पोरापेक्षा तिला जास्त जीव लावला. 2.5 लाख रुपयाचा आयफोन माझ्या समोर तिला घेऊन दिला, आणि ती एका पोरासोबत पळून गेली. पोलीस स्टेशन मध्ये तिने काय रिपोर्ट लिहिला की मला माझ्या बापापासून भीती आणि आईपासून भीती. हे बघा पोरीनो, माझी विनंती तुम्हाला, जो बाप तुम्हाला पैसे नसताना जर 50-50 हजाराचे फोन घेऊन देतो, तुम्हाला तो एवढा फ्रीडम देतो, तर जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पोरीचं लग्न करायची अक्कल आहे का नाही हो? मग तुम्हाला पळून जायची गरज नाहीये. पोरीनो, बाकी सगळं कीर्तन विसरा. तुम्ही एवढा जरी संदेश या भावाचा घेतला ना, तर मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. पोरींना सुद्धा माझी विनंती, आपण थोडं सावध. फेसबुक, इंस्टाग्राम वापरत असताना अनेक मुस्लिम धर्माचे लोक हिंदू मुलांचा अकाउंट काढून आपल्या पोरींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फासतायत. माझी विनंती, पोरींनो सावध राहा. आधुनिक युगामध्ये निश्चित प्रत्येकीनं मोबाईल वापरा. मी तुम्हाला अजिबात अडचण निर्माण करणार नाही, पण आपल्या चुकीमुळं, आपल्या वाईटपणामुळं, अरे तुम्ही तुमच्या मायबापाची मान नाही उंचवली तरी तुमचे मायबाप समाधानी आहे, पण तुमच्या एका चुकीमुळे जर त्यांना जीवनभर रडावं लागत असेल तर अशी चूक जीवनामध्ये कधीच करू नका. हा माझा जीवनातला सगळ्यात मोठा संदेश सर्व आई बहिणींना आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित या धर्माविषयी सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही मंडळींनी केलं. वास्तविक माझी तब्येत 8 दिवस थोडंसं मी ॲडमिटच होतो, तरी पण बरोबर 2 तास घेतले. 4 मिनिटं शिल्लक घेतली मी. हा आई राहिली अजून, त्याचे चार्जेस वेगळे लागतील आता. म्हणून